सरकारी रुग्णालयांमध्ये अनेक चांगले डॉक्टर उपलब्ध झाले आहेत, परंतु चांगल्या सोयीसुविधा नसल्यामुळे बरेच नागरिक सरकारी रुग्णालयांकडे पाठ फिरवतात. परंतु जेव्हापासून उल्हासनगर येथील सेंट्रल हॉस्पिटलमध्ये जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर मनोहर बनसोडे हे रुजू झाले आहेत, तेव्हापासून अनेक रुग्णांना उत्तम प्रकारचे आणि चांगल्या दर्जाचे उपचार आणि सोयीसुविधा देखील मिळत आहेत असे नागरिकांकडून कळते. त्यामुळे आता नागरिक उल्हासनगर येथील सेंट्रल रुग्णालयात आशेने येत आहे. याचाच एक अनुभव आपण आज पाहणार आहोत. सेंट्रल हॉस्पिटलमध्ये 26 एप्रिल रोजी 75 वर्षीय गृहस्थ अण्णा फडतरे हे दाखल झाले होते. अण्णा फडतरे हे दोन्ही डोळ्यांनी अंध असून ते हर्निया या आजारानं त्रस्त झाले होते. यावेळेस डॉक्टर पगारे यांनी योग्य ती तपासणी करून दिनांक 26 एप्रिल रोजी फडतरे यांना रुग्णालयात दाखल करून तात्काळ हर्नियाचं ऑपरेशन केला. या ऑपरेशनच्या वेळी भूलतज्ञ व इतर डॉक्टर उपस्थित होते. त्यांच्याच प्रयत्नाने ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाली आणि 7 मे रोजी फडतरे हे पूर्णपणे बरे झाले. फडतरे यांचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर मनोहर बनसोडे यांनी हॉस्पिटलमध्ये भेट घेतली. ते पूर्णपणे व्यवस्थित असल्याची खात्री करून त्यांना डिस्चार्ज देण्यात आलाय. यावेळी फडतरे यांनी स्वतः व त्यांच्या कुटुंबियांनी डॉक्टर मनोहर बनसोडे त्याचबरोबर सर्व डॉक्टर व सर्व स्टाफ यांचे मनापासून आभार मानले आहे. जर एखाद्या सरकारी रुग्णालयात डॉक्टर मनोहर बनसोडे यांच्यासारखे योग्य पद्धतीने काम करणारे डॉक्टर मिळाले तर नक्कीच नागरिक सरकारी रुग्णालयांमध्ये सुद्धा उपचार घेण्यासाठी येत राहतील अशी आशा फडतरे कुटुंबियांनी व्यक्त केली आहे. प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे, आपले बदलापूर. मुलांचं उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी ICSE शाळेच्या शोधात आहात का? तर हा व्हिडिओ नक्की पहा. आंतरराष्ट्रीय दर्जाची शिक्षण पद्धती असलेली बदलापुरातील पहिली ICSE शाळा म्हणजेच विहा इंटरनॅशनल स्कूल. पुस्तकी ज्ञानासोबतच सामाजिक, वैज्ञानिक, क्रीडाविषयक ज्ञानही येथे दिलं जातं. एवढंच नाही तर कविता पाठ करताना कवितेचं सादरीकरण, एकीचे बळ बालमनावर रुजवत शिक्षण, स्वतःचं काम स्वतः करण्याची शिकवण, प्री प्रायमरी पासूनच कॉम्प्युटरचे शिक्षण आणि आत्मविश्वास वाढीसाठी विविध उपक्रमही शाळा राबवते. विद्यार्थ्यांमध्ये विविध कलागुण असावेत यासाठी MP थिएटर, स्विमिंग पूल, फुटबॉल ग्राउंड, डिजिटल क्लासरूम अशा अनेक सोयीसुविधांसह आता या शाळेच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. मग पालकांनो, वाट कसली बघताय? आजच आपल्या पाल्याचं भविष्य विहा इंटरनॅशनल स्कूल सोबत उज्ज्वल करा.